नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडरच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात ट्रेडर्सच्या वतीनं नागरिकांनी मोठा प्रतिसाद नोंदला। यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान श्रेष्ठदान करत नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येक नागरिकाने रक्तदान करण्यासाठी संकल्प करावा असेही यावेळी ट्रेडरच्या वतीनं म्हटले आहे। असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडरच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे हा रक्तदानचा कार्यक्रम घेतला जातो। याही वर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदान श्रेष्ठदान हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। विलास गाडे, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स, छत्रपती संभाजीनगरचं सेक्रेटरी आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी, आता हे चौथं वर्ष आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं। नेहमी उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा भासत असतो त्यावेळेस हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। पहिल्या वर्षी आम्ही 200च्या पुढे रक्ताच्या बॉटल्स संकलित केल्या होत्या। दुसऱ्या वर्षी 300च्या पुढे, मागच्या वर्षी आम्ही 351 रक्ताच्या बॉटल्स संकलित केल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्हाला 451च्या पुढे संकलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि सकाळी 7 वाजेपासून रक्तदात्यांची चांगला उत्साह इथं बघायला मिळत आहे आणि सर्व कमिटीमार्फत आम्ही सर्वांनी ह्या रक्तदान शिबिरासाठी गेल्या 8 दिवसापासून मेहनत घेऊन ह्या कार्यक्रमात सर्वांनी खूप मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे। आतापर्यंत कमीत कमी 35 रक्तदाते आलेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे। 2 वाजेपर्यंत रक्तदान आहे। इथून पुढे आणखीन चांगला उत्साह अपेक्षित आहे। आम्हाला 451 बॉटल्स आमच्या अपेक्षित आहे। त्याच्या पुढेही आमचं संकलित होईल। काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना ह्या सामाजिक उपक्रमामध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं अशी आमची सर्वांना विनंती आहे। विलास गाडे, असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स, छत्रपती संभाजीनगरचं सेक्रेटरी आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी, आता हे चौथं वर्ष आहे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं। नेहमी उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्यावेळेस रक्ताचा तुटवडा भासत असतो त्यावेळेस हे रक्तदान शिबिर आयोजित करत असतो। पहिल्या वर्षी आम्ही 200च्या पुढे रक्ताच्या बॉटल्स संकलित केल्या होत्या। दुसऱ्या वर्षी 300च्या पुढे, मागच्या वर्षी आम्ही 351 रक्ताच्या बॉटल्स संकलित केल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्हाला 451च्या पुढे संकलन करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि सकाळी 7 वाजेपासून रक्तदात्यांची चांगला उत्साह इथं बघायला मिळत आहे आणि सर्व कमिटीमार्फत आम्ही सर्वांनी ह्या रक्तदान शिबिरासाठी गेल्या 8 दिवसापासून मेहनत घेऊन ह्या कार्यक्रमात सर्वांनी खूप मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवलेला आहे। आतापर्यंत कमीत कमी 35 रक्तदाते आलेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे। 2 वाजेपर्यंत रक्तदान आहे। इथून पुढे आणखीन चांगला उत्साह अपेक्षित आहे। आम्हाला 451 बॉटल्स आमच्या अपेक्षित आहे। त्याच्या पुढेही आमचं संकलित होईल। काय आव्हान करसान तुम्ही नागरिकांना ह्या सामाजिक उपक्रमामध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावं अशी आमची सर्वांना विनंती आहे। जो ब्लड डोनेशन कैंप हो रहा है यहाँ पे वेट्स होटल में, मैं सभी से गुजारिश करता हूँ कि वो जल्द से जल्द यहाँ पे पहुँचे और अपना ब्लड डोनेट करके किसी गरीब मरीज की मदद करें। असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स मागच्या 28 वर्षांपासून संभाजीनगर शहरामध्ये कार्यरत आहे। आपल्या संघटनेच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संघटनेची स्थापना झाली, पण 20-22 वर्षानंतर आमच्या असं लक्षात आलं की सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काहीतरी करायला हवं। म्हणून 5 वर्षापूर्वी आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आणि ब्लड डोनेशन कॅम्पला सुरुवात केली। बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये खूप लोकांना रक्ताची गरज असते। आता तोष्णीवाल मॅडमला माहिती आहे की रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। थॅलेसेमिया सारख्या आजाराचे रुग्ण खूप मोठ्या संख्येने संभाजीनगर आणि परिसरामध्ये आहेत की ज्यांना नियमितपणे रक्त घ्यावं लागतं।
तर अशा समाजातल्या गरजू लोकांची गरज पूर्ण व्हावी या सामाजिक बांधिलकीतून असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स हे रक्तदान शिबिर घेत आहे. आणि मागच्या वर्षी आता आमच्या सावजी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 354 बॉटल्स आम्ही मागच्या वेळेस रक्त संकलन केलं होतं आणि यावेळेस अबकी बार 400 पार आम्ही 400 नव्हे तर 450 पार आम्ही करणार आहोत. आणि मला खात्री आहे की संभाजीनगर शहरातले कॉम्प्युटर उद्योजक हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता सहकार्य करणारे उद्योजक, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी आणि जे मार्केटिंग करणारे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर्स आहेत ते सुद्धा आज रक्तदान इथे करणार आहेत. मी आमच्या सगळ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया जे या शिबिरामध्ये सहभागी झाले. धन्यवाद. आयोजित हे रक्तदान शिबिर हे सामाजिक बांधिलकीला अनुसरून खूपच महत्त्वाचे आहे. भर उन्हाळ्यात सर्वच रक्तदान पेटे ज्या आहेत त्यांना रक्त आणि त्याचे जे हे आहे वेगवेगळे प्रकार PRBC, RDP, SDP, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा या सगळ्यांचा प्रचंड तुटवडा अनुभवत आहे. खूप सारे औरंगाबादमध्ये थॅलेसेमियाचे पेशंट आहेत, सिकल सेलचे पेशंट आहेत, ज्यांना या रक्ताच्या तुटवड्याच्या कमतरतेमुळे खूपच अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आपण एवढा मोठा भव्य प्रकल्प आयोजित केला आहे त्याच्यामुळे खूपच पुण्याचं काम आहे. आणि आपलं जे टार्गेट आहे 450+ माझ्या ह्या तुमच्या टार्गेट यशस्वीपणे पूर्ण हो याला खूप खूप शुभेच्छा आहे. धन्यवाद. तुटवडा जास्त असतो त्यामुळे दर उन्हाळ्यात आम्ही घेतो. मागच्या वर्षी आम्ही 351 रक्त बॉटल संकलित केल्या होत्या आणि यावर्षी आम्ही 450चा निर्धार केलेला आहे आणि आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. ते पूर्ण होईल याची आम्हाला गॅरंटी आहे. आपल्या सगळ्यांचा सहभाग असावा हे विनंती. मेरे पहले नमस्कार. छत्रपती संभाजीनगर. मी चंद्रशेखर चौधरी, प्रेसिडेंट असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर ट्रेडर्स छत्रपती संभाजीनगर. आज आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला आहे आणि मेमध्ये खूप ब्लडचा तुटवडा असतो त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या उन्हाळ्यामध्येच आयोजित करतो ब्लड डोनेशन. आणि मी सगळ्या जनतेला आवाहन करेल आपल्या संभाजीनगरच्या की जास्तीत जास्त लोकांनी याला प्रतिसाद द्यावा. ॲज इट इज अ गुड कॉज. काय आपण म्हणतो रक्तदान श्रेष्ठ दान. तर आय रिक्वेस्ट सगळ्यांनी यावं आणि जास्तीत जास्त ब्लड डोनेट करावं. थँक्यू.